तुम्ही प्रेस कॉन्फरन्सपासून दीक्षाभूमीला येत आहे का? तुम्ही पूर्ण बघितलेली आहे बरोबर. समिती काय बोललेली आहे तुम्हाला माहिती आहे, हे लोक काय बोललेली आहे तुम्हाला माहिती आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला सांगा. बघा, आज आंबेडकरी जनता दीक्षाभूमी येथे उपस्थित आहे. त्याचे कारण आमची अस्मिता, आमचे श्रद्धास्थान आणि आमचा अभिमान यावर महाराष्ट्र शासन आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्याकडून घाला घालण्यात आला आहे. आमचे स्मारक याच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. हे स्मारक हा आमचा पाया डळमळीत ह्या स्मारकाचा पाया सोबतच या अर्थातच आमच्या समाजाचा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न आणि त्याचा सदृश्य असा हेतू इथे आखण्यात येत आहे, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच संविधान वाचवण्याची भाषा करणारे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार चोरणारे तसेच आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणारे हे काँग्रेसी व त्याचसोबत ज्या महामानवाने मनुस्मृतीचे दहन केले त्याच मनुस्मृतीचे धडे हे पाठ्यपुस्तक्रमात गिरवण्याचा मानस असणारे व मैं जब तक जिंदा हूँ तब तक संविधान को कोई छू नहीं सकता अशी निवडणुकीच्या काळात पोपटपंची करणारे BJPचे लोक आज आहेत कुठे? आज आमच्या अस्मितेला गालबोट लागतोय आहे, तर यातला एकही इथे उपस्थित नाही. आणि त्याचबरोबर आजपर्यंत आम्ही लक्षात घेतलं की आमचा कोणाचा पक्ष चोरीला जातो, कोणाचे वडील चोरीला जातात, कोणाचे पुतण्या काका चोरीला जातात. आज चक्क आज आमचं स्मारक चोरीला जातं आहे. याविषयी कोणी चकार शब्द काढत नाही आणि हा कट रचण्यात येत आहे. म्हणूनच माझी आंबेडकरी जनतेस नम्र विनंती आहे की त्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येने दीक्षाभूमी येथे येऊन या गोष्टीचा निषेध करावा, म्हणजे जेणेकरून आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचला पाहिजे. थँक्यू सर. जय. आम्ही वाडी दौलामेचे परिसरातून आलेले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत. इथे आम्ही 3 दिवसापासून इथे जे खोदकाम सुरू आहे त्या खोदकामात बंद पाडण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा समितीचे लोक आमच्या समोर आले, आम्ही त्यांना या कामासंदर्भात प्रश्न विचारले, परंतु आमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर न देता ते तिथून त्यांनी पळ काढले. पळ काढल्यानंतर इथे आम्ही 100, 200, 300 त्या संख्येने इथे लोक गोळा होत गेले. आज 3रा दिवस. आमची मागणी फक्त एवढीच आहे की सर्वप्रथम दीक्षाभूमीची हे जे जागा आहे याच्या सातबारावर दीक्षाभूमीचं नाव पाहिजे, कारण इथे झुडपी जंगल म्हणून सातबारावर नाव दिलेलं आहे. का बरं आतापर्यंत? पण त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की त्याचं प्रॉपर्टी कार्डवर दीक्षाभूमीचं नाव आहे, समितीचं नाव दिलेलं आहे. असेल तर आम्हाला त्यांनी दाखवावं. ओके. आम्हाला दाखवलं तर आम्ही मानू की आमची मागणी पूर्ण झाली. मग पुन्हा आम्ही सातबारावर नाव चेंज करण्याची आम्ही पुन्हा मागणी नाही करणार, जर आम्हाला आन्सर मिळालं, रूप मिळालं. दुसरी गोष्ट, यांनी पार्किंगची जी व्यवस्था करून राहिल्या तिथे, ज्या अर्थी त्या पार्किंगची दीक्षाभूमीला गरज नाही आहे. इथे लाखोनं जेव्हा लोक येतात ते फक्त जेव्हा सण असते तेव्हाच येतात, रोज येत नाही. मग रोजसाठी एवढी मोठी पार्किंग कशाला? मी जास्त बोलणार नाही, कारण आता आमचे अनुयायी इथे वंदना घेत आहेत, तर इथेच बोलून मी 2 शब्द संपवतो.